एकदा काय झालं, एक अत्यंत श्रीमंत स्त्री एका कपड्याच्या दुकानात जाते आणि म्हणते की दादा मला साडी दाखवा. तर दुकानदार म्हणतात कुणासाठी हवी आहे. तर ती बाई म्हणते की माझ्या मुलीचे लग्न आहे आणि मला माझ्या कामवालीसाठी साडी घ्यायची आहे. तर दुकानदार म्हणतात ठीक आहे. प्रथम दुकानदार तिला 500ची साडी दाखवतात, परंतु ती म्हणते आणखीन जरा स्वस्ताची साडी दाखवा. ते 400ची दाखवतात, परंतु ती म्हणते आणखीन जरा थोडीशी स्वस्ताची दाखवा. तर दुकानदार तिला 300ची साडी दाखवतात. मग ती बाई ती साडी चूज करते आणि घेऊन जाते. त्यानंतर त्याच दुकानात परत जी बाई कामाला असते त्या श्रीमंत बाईच्या घरी ती बाई दुकानात येते आणि म्हणते दादा मला साडी दाखवा आणि तुमच्या दुकानात असलेली चांगली साडी दाखवा. तर दुकानदार म्हणतात कुणासाठी हवी आहे. तर ती बाई म्हणते मला माझ्या मालकिनीच्या मुलीचं लग्न आहे, त्यांना त्या लग्नासाठी भेट म्हणून द्यायची आहे. तर दुकानदार म्हणतात ठीक आहे आणि त्यांना 500ची साडी दाखवतात. तर ती बाई म्हणते नाही थोडीशी महागडी दाखवा. आणखीन 1000ची साडी दाखवतात. नाही आणखीन थोडी जास्त किमतीची आणि चांगली साडी दाखवा. तर तो दुकानदार तिला 3000ची साडी दाखवतो. ती म्हणते आणखी चांगली दाखवा, आणखीन थोडी रेंज असेल तरी चालेल पण चांगली दाखवा. मग तो दुकानदार तिला 5000ची साडी दाखवतो आणि मग ती साडी चूज करते आणि घेऊन लग्नासाठी घेऊन जाते. बघा श्रीमंती पैशावाल्यांकडे आहे की गरीब व्यक्तीकडे, मनाची श्रीमंती महत्त्वाची आहे. फक्त पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा मनाने श्रीमंत व्हा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.